व्यक्त केली। अखिल भारतीय उद्योग संघटनेतर्फे काल मुंबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं भारताची नवीन कामगार संहिता उद्योग आणि कामगारांवरील परिणाम या विषयावर एक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास 200 उद्योगपतींनी सहभाग नोंदवत कामगार संहिता जाणून घेतली। उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा भारताच्या कामगार संहितेचा उद्देश आहे। गेल्या अनेक दशकांपासून अंमलात असलेल्या अनेक कामगार कायद्यांना व्यापकपणे व्यावहारिक दृष्टी देत अस्तित्वात असलेल्या 20 कायद्यांना सोप्या अशा 4 कामगार संहितांमध्ये आणण्यात आलं असल्याचं प्रॉम्प्ट पर्सोनेल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुहास बसखेत्रे यांनी सांगितलं। विद्यमान कामगार संहितेनं कायद्यांचे सुलभीकरण, कामगारांकरिता सोपे अनुपालन, प्रक्रियेचे डिजिटायझेशन यावर लक्ष केंद्रित केलं आहे। आपण अशा क्षणांवर आहोत जिथं कामगार सुधारणा आणि वित्तीय महत्त्वाकांक्षेच्या पूर्णत्वाकरिता अतिशय महत्त्वाचे आहे। या परिसंवादामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असं वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर विजय कलंत्री यांनी यावेळी सांगितलं। देशाच्या आणि राज्य